ओम नमो भगवते वासुदेवाय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 3, भगवान विष्णूंचे दिव्य महात्म्य. भक्तांनो, संपूर्ण सृष्टीचे पालन करणारे भगवान श्री विष्णू किती दयाळू आहेत. त्यांच्या नामस्मरणाने किती मोठे संकट दूर होऊ शकते याची अद्भुत कथा आज आपण ऐकणार आहोत. म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत श्रद्धेने ऐका आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो नारायणाय. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विनम्रपणे म्हणाले, हे सूतजी महाराज, भगवान विष्णूंचे महात्म्य इतके महान का मानले जाते? त्यांच्या नावात अशी कोणती शक्ती आहे की ज्यामुळे पापी मनुष्यही पवित्र होतो? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, भगवान विष्णू म्हणजे दया, क्षमा आणि प्रेम यांचे सागर आहेत. त्यांचे नामस्मरण मनुष्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकते. पूर्वी एका घनदाट जंगलात एक शिकारी राहत होता. तो अत्यंत क्रूर होता. रोज निरपराध प्राण्यांची हत्या करीत असे. त्याला ना धर्म माहिती होता ना भक्ती. लोक त्याला घाबरत असत. एका दिवशी तो जंगलात शिकार करण्यासाठी गेला, पण संपूर्ण दिवस त्याला एकही प्राणी मिळाला नाही. रात्र झाली. आकाशात काळे ढग आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. शिकारी घाबरला. तो एका मोठ्या झाडाखाली जाऊन बसला. त्या झाडाखाली एक जुने विष्णू मंदिर होते. मंदिरात एक वृद्ध संत भगवानाचे नामस्मरण करत होते. नारायण नारायण. तो मंत्र ऐकून शिकाऱ्याच्या मनात विचित्र शांतता निर्माण झाली. तो विचार करू लागला, या नावात असे काय आहे की हा वृद्ध इतका आनंदी दिसतो? संतांनी शिकाऱ्याकडे पाहिले आणि प्रेमाने म्हणाले, बाळा, जीवनात कितीही पाप केले असले तरी भगवान विष्णूंचे नाव सर्व पाप नष्ट करू शकते. शिकारी हसून म्हणाला, माझ्यासारख्या पाप्याला भगवान स्वीकारतील? संत म्हणाले, भगवानाला सर्वात प्रिय असतो पश्चाताप आणि भक्तिभाव. तो काळ अधिक मासाचा होता. संतांनी शिकाऱ्याला सांगितले, या पवित्र महिन्यात एकदा तरी मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. शिकाऱ्याने प्रथमच डोळे बंद केले आणि थरथरत्या आवाजात मंत्र म्हटला, ओम नमो भगवते वासुदेवाय. क्षणात त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आपल्या पापांची जाणीव झाली. त्या दिवसानंतर शिकाऱ्याचे जीवन बदलू लागले. त्याने हिंसा सोडली, प्राण्यांची हत्या थांबवली. तो रोज मंदिरात जाऊन भगवान विष्णूंची पूजा करू लागला. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. लोक म्हणू लागले, हा तोच क्रूर शिकारी आहे का? अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी शिकारी मंदिरात प्रार्थना करत होता. तेवढ्यात मंदिरात दिव्य प्रकाश पसरला. शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान श्री विष्णू त्याच्या समोर प्रकट झाले.
शिकारी थरथर कापू लागला. प्रभो, मी पापी आहे, मला क्षमा करा. भगवान विष्णू प्रेमाने म्हणाले, हे भक्त, जो मनुष्य मनापासून पश्चाताप करतो आणि भक्ती करतो त्याला मी नक्की स्वीकारतो. भगवान पुढे म्हणाले, अधिक मासात केलेले नामस्मरण तुला पवित्र करून गेले आहे. त्या दिवसानंतर शिकारी पूर्णपणे भक्ती मार्गावर चालू लागला. त्याने उरलेले जीवन गरिबांची सेवा आणि भगवानाच्या भक्तीत घालवले. मृत्यूनंतर त्याला विष्णू लोक प्राप्त झाला. भक्तांनो, भगवान विष्णूंच्या नावात अद्भुत शक्ती आहे. ओम नमो नारायणाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे मंत्र मन शांत करतात आणि नकारात्मकता दूर करतात. या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम पठण, भगवद्गीता वाचन, तुळशी पूजन, उपवास, नाम जप यांचे विशेष पुण्य मिळते. तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जो भक्त श्रद्धेने तुळशी पत्र अर्पण करतो त्याच्या घरात सुख आणि शांती राहते. भक्तांनो, भगवान विष्णू कधीही भक्ताचा त्याग करत नाहीत. मनुष्य कितीही पापी असला तरी खरी भक्ती त्याचे जीवन बदलू शकते. अधिक मास म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्याची सुवर्ण संधी आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो नारायणाय. 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 भक्तांनो, उद्या पहाटे 5 वाजता आपण अधिक मास पोथी अध्याय 4चे ग्रहण करू शकता. त्याच्यामध्ये दान, धर्म आणि अन्नदानांचे पुण्य आहे. तोपर्यंत भगवान श्री विष्णूंच्या चरणी राहा.